नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण दुधी भोपळ्याचे इथे डोसे बनवले आहे आणि दुधी भोपळ्याची जी साल असते त्यापासून चटणी बनवली आहे। अतिशय चविष्ट ही रेसिपी आहे। जे कोणी घरामध्ये दुधी भोपळा खायला नाही म्हणत असतील ते अगदी मागून खातील, याची मी गॅरंटी देते। एवढे चविष्ट हे दुधी भोपळ्याचे डोसे तयार होतात। त्याचबरोबर याची जी चटणी आहे ती सुद्धा चवीला खूप छान होते। चला याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे। हा दुधी भोपळा आपल्याला स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचा आहे आणि याचा देठ कट करून टाकायचा आहे। आणि यानंतर दुधी भोपळा थोडासा दाताखाली याचा तुकडा नेहमी चावून बघायचा। जर दुधी भोपळा चवीला बऱ्याचदा कडू निघतो, असा कडू असलेला दुधी भोपळा आहारामध्ये कधीही घेऊ नये। आणि आता आपण याची साल काढून घेऊयात। आणि हे जी साल आहे यापासून आपण चटणी बनवणार आहोत, त्यामुळे अतिशय हेल्दी ही रेसिपी तयार होते। तर मी इथे सर्व दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे। आता एका किसणीवर मीडियम होलच्या किसणीवर आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे बघा, इथे मी असा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। आता आपल्याला 1 इंच आल्याचा तुकडा फ्रेश असा किसून यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर मीडियम आकाराचा इथे गाजर आहे, तो सुद्धा मी यामध्ये किसून टाकणार आहे। तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता। जसे की तुम्ही यामध्ये आवडत असेल तर शिमला मिर्च सुद्धा टाकू शकतात, स्वीट कॉर्न टाकू शकतात। त्यानंतर मी यामध्ये छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, अर्धा चमचा जिरे टाकायचा आहे, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये सुरुवातीला अर्धा कप मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी या ठिकाणी बारीक रवा सुद्धा वापरू शकता। चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आहे। तर पीठ हे आपल्याला कमी जास्त लागू शकतं। एकदमच सर्व पीठ न टाकता सुरुवातीला मी अर्धा कप पीठ टाकलेलं आहे तांदळाचं। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर मला पीठ कमी वाटतंय, त्यामुळे पुन्हा मी यामध्ये अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तर एकूण मी 1 कप इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर दुधी भोपळ्याच्या क्वांटिटीनुसार हे पीठ कमी जास्त लागू शकतं। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 छोटे कप इतकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकताय कपाचा आकार। तर इथे आपलं हे बॅटर रेडी झालं आहे। आता आपण चटणी आधी तयार करून घेऊया, तोपर्यंत आपण हे बॅटर मुरू द्यायचं आहे। तर चटणीसाठी मी पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं आहे, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि जी आपण दुधी भोपळ्याची साल काढून घेतली आहे ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे। खूप जास्त याला परतवायची गरज नाही आहे, फक्त हलकंसं आपण यामध्ये त्याला असं छान मिक्स करायचं आहे। आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे मिश्रण झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप छान ही चटणी लागते। एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। मुलांना तर समजणार सुद्धा नाही की यामध्ये दुधी भोपळ्याची आपण साल टाकली आहे। यामध्ये मी पाव कप डेसिकेटेड कोकोनट, 2 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात। तर इथे आपली ही चटणी रेडी झाली आहे। आपण ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून हिला थोडंसं पातळ बनवून घेणार आहे, म्हणजे ती डोस्याबरोबर आपल्याला व्यवस्थित खाता येते। यासाठी आपण एक तडका बनवणार आहोत। तर तडक्यामध्ये मी 1 चमचा तेल, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि 2 लाल मिरच्या टाकून घेतल्या आहे। हा तडका आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपली दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी रेडी झालेली आहे। आता आपण डोसे लावायला घेऊयात। तर डोसे लावण्यासाठी एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच छोट्याशा पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा तीळ टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला तयार केलेलं बॅटर यामध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। थोडेसे जाड आकाराचेच हे आपल्याला करायचे आहे डोसे। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एक साईड छान याची भाजली गेली की मग आपल्याला ते पलटवायचे आहे। लगेचच पलटवण्याची घाई करायची नाही, झाकण ठेवायचं आहे। तर हे बघा, एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपण आता हे बघूयात। तुम्ही बघू शकता छान वाफलेलं आहे आपलं हे डोस्याचं मिश्रण। दुसऱ्या साईडने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे सर्व डोसे आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे। अतिशय चविष्ट आहे, 100% गॅरंटी घेऊन सांगते। जे कोणी दुधी भोपळा खात नाही ते सुद्धा मागून खातील, एवढे चविष्ट हे डोसे तयार झाले आहे। तशाच प्रकारे मी अजून इथे एक डोसा तुम्हाला लावून दाखवलेला आहे। तर इथे आपले हे दुधी भोपळ्याचे डोसे रेडी आहे, चटणी रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।